तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पाळधी गावामध्ये बंजारा समाजातल्या बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला। बंजारा समाजात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। पारंपरिक होळीची गीतं गाऊन नाचून हा सण साजरा केला जातोय। अमरावतीच्या कुरळपूर्णा इथे बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीने धुलीवंदन साजरा केलं। रस्ते रंगवत बच्चू कडूंनी सरकारकडे अनेक मागण्या केल्या। तर कोकणामध्ये शिमग्याची चांगलीच रंगत चढत चालली आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पाली या गावात शिमगोत्सवात सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात होळीचा आनंद लुटला। आमदार भास्कर जाधव यांनी देखील ग्रामदेवतेच्या पालखीला खांदा देत नृत्य सादर केलं। होळी दहनानंतर गावात पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली आणि त्यात भास्कर जाधव यांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होत पालखी नाचवण्याचा आनंद लुटला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अंजर्लेमध्ये होळीच्या निमित्तानं अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला। देवाच्या पालखी भेटीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती। श्रीदेवी सावणेकरीण आईच्या आणि श्रीदेवी साताई माता कोंगळे यांची अंजर्ल्यामध्ये भेट होण्याची ही परंपरा सुरू आहे। तर रायगड जिल्ह्याच्या महाडमध्ये गवळआळीमध्ये अनोख्या प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा करण्यात आला। होळी उत्सवाच्या निमित्तानं इथे देवदानवांचं युद्ध खेळलं जातं आणि या युद्धात होळीतली जळकी लाकडं आणि निखारे फेकण्याची परंपरा आहे। ही अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे। तर अमरावतीतल्या मेळघाट हा आदिवासी बहुल भाग आहे आणि आदिवासी बांधव 5 दिवस होळीचा मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा करतात। सकाळी आदिवासी बांधवांनी होळीचं पूजन करून दहन केलं। त्यानंतर आदिवासी महिलांनी नृत्य करत सण साजरा केला। तर सध्या कोकणामध्ये शिमग्याची धूम शिगेला पोहोचली आहे। रत्नागिरीमध्ये पालखी भेट सोहळा हा अनोखं दृश्य गावागावात बघायला मिळते। रत्नागिरीतील बसणी या गावात महालक्ष्मी रवळनाथ मंदिरात 3 पालख्यांची भेट झाली।